हाय. माझं ना कोणालाच कौतुक नाही आहे. मी कितीही केलं तरी यांना काहीही वाटत नाही आणि ते कधीही कौतुक करत नाही. असं तुम्हाला पण वाटतं का? तर मग आजचा विषय हा तुम्हा सगळ्यांसाठी आहे. इनफॅक्ट मला तर असं वाटतं ना, की आयुष्यात प्रत्येकानेच कधी ना कधी हा अनुभव नक्की घेतलेला आहे आणि ही तक्रार जरूर मनात आलेली आहे, की मी इतकं केलं आहे ह्याचं किंवा हिचं, पण याला काही कदर नाही आहे किंवा याला काही कौतुकच नाही आहे, कधी ॲप्रिसिएशन नाही आहे केल्याचं. असं प्रत्येकालाच कधीतरी अनुभव नक्की आलेला असेल आणि असं वाटण्याची रेंज ना वयाची आय थिंक अगदी छोट्या मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत असं कोणालाही वाटू शकतं, की आम्ही करतो आहे पण त्याचं काही चीज होत नाही आहे, त्याचं कौतुक नाही आहे, कोणी करत नाही आहे कौतुक असं. खरं तर तुम्ही म्हणाल तर लहान मुलांना हो, लहान मुलांना पण कळतं या गोष्टी आणि मे बी एखाद्याच्या घरात आता कधी कौतुक करत नसतील, पण ती मुलं शेजारी-पाजारी जातात, त्यांच्या शाळेत बघतात, इतर पालक त्यांच्या मुलांचं कसं कौतुक करत आहेत ते बघतात आणि त्यांना कळतं की आपले पालक तसं कौतुक आपलं कधी करत नाहीत किंवा त्यांना शाळेतलं शिक्षकांचं वागणं बघूनसुद्धा कळतं की शिक्षक अमुक-अमुकच मुलांचं जास्त कौतुक करतात ना, ते त्यांच्या मागे जास्त असतात आणि आपण आपलं कधीच कौतुक नसतं. यांना आपण कितीही चांगलं करा ते आपल्याला नावं ठेवणार. तर हा अनुभव खूप शाळेपासून आपल्याला मिळालेला असतो, घरापासून मिळालेला असतो आणि मग तो एक जसं काही संस्कार बनतो आपला, की अमुक-अमुक केलं की कौतुक मिळायला पाहिजे आणि ते गरजेचं आहे आणि मग कौतुक जो करत नाही तो आपला नावडता माणूस हळू-हळू व्हायला लागतो. हे कुठेतरी संस्कार होतात. बायकांचं म्हणाल ना तर सासरची माणसं हा एक मोठा चॅप्टर आहे त्यांचा, की ज्यामध्ये अनेक लोकं येऊ शकतात, की ज्यांच्याबद्दल ही तक्रार असते, की यांना आमचं कौतुक नाही आहे किंवा सासू आणि सून हे नातं असंच आहे, की बऱ्याचदा सुनांना असं वाटत असतं, की कितीही काहीही करा, माझ्या सासूला त्याचं काहीही कौतुक नाही आहे. मी कितीही राबले, कष्ट केले, त्यांचे सगळे लाड केले, तरी त्यांना माझ्याबद्दल काहीही वाटत नाही. अशी तक्रार बायकांची नेहमी असते. पुरुषांचं म्हणाल तर त्यांनी ऑफिसमध्ये पण असं बघितलेलं असतं, की आपण इतकं काम करतोय, पण आपल्याला त्या प्रमाणामध्ये वाढ मिळत नाही आहे, त्या प्रमाणामध्ये आपली प्रमोशन्स होत नाही आहेत किंवा कधी-कधी नवरे घरी बायकांना येऊन असं ऐकवतात, की तुला काय माहिती माझी काय पोझिशन आहे, काय मला मान आहे आणि तुला माझं काहीही कौतुक नाही आहे. अशी वाक्य आपण ऐकत असतो, बघत असतो. प्रत्येकाच्या मनात हे येत असतं, की असं का ना? का असं कोणी करतं, की समोर दिसतोय माणूस, की कष्ट घेतोय, काहीतरी करतोय चांगलं. मग त्याला ॲप्रिशिएट करायला एवढा काय प्रॉब्लेम असतो? तर खरंच काय प्रॉब्लेम असतो अशा लोकांचा? तर खरं सांगायचं ना, तर खूप अनेक कारणं आहेत त्याची. म्हणजे जसं की त्यांच्यासाठी तुम्ही नगण्यच असतात. म्हणजे ते तुम्हाला काही फार महत्त्वच देत नसतील. अर्थात आता आपण आपल्याला कुठचं कारण लागतंय लावून बघायला पाहिजे. तुम्ही त्यांच्यासाठी फारसे महत्त्वाचे नसालच. तर मग तुम्ही काय चांगलं करताय, काय वाईट करताय ह्याच्याकडे पण त्यांचं लक्ष कदाचित नसेल किंवा कदाचित तुम्ही आवडतच नसाल बेसिकली त्यांना. एखादा माणूस जर नावडता असेल ना, म्हणजे जसं सांगायचं तर लव्ह मॅरेज झालेलं असेल आणि एखादी मुलगी आलेली असेल घरी, जी मुळातच आई-वडिलांना आवडलेलीच नाही आहे आणि मुलाच्या पसंतीमुळे त्यांना ती पत्करावी लागली आहे. तर मुळात जिथे बाई ती किंवा मुलगी आवडतच नसेल, तर तिने काहीही केलं, तरी ते ॲप्रिशिएट करणार नाहीच, कारण त्यांना ते नाहीच आवडत आहे. कधी-कधी असं होतं, की एखादा माणूस जेलसच असतो एखाद्याबद्दल, तर त्यामुळे असूया असते. म्हणजे मुळात त्या व्यक्तीबद्दलच असूया आणि मग त्यातनं त्या व्यक्तीने अजून काही छान केलं, तर अजिबात मन धजावतच नाही त्याचं कौतुक करायला, कारण आतनं अगदी चडफडाट होत असतो, की का याचं सगळं चांगलं, का हा असं चांगलं करतोय, असं असतं. कधी-कधी असं होतं, की संस्कारच नसतात. जसं की मी म्हणले, की लहानपणी जर एखाद्या मुलांनी घरात पाहिलेलं असेल, की कितीही काही चांगलं करा, आई-वडील कधी कोणाचं कौतुक करताना बघितले नसतील किंवा आई-वडिलांनी त्या मुलाचं कधी कौतुक केलेलंच नसेल, तर त्याला कधी माहीतच नसतं, की आपण पण असं कोणाचं तरी कौतुक करायचं असतं किंवा कोणी काही चांगलं केलं, ॲप्रिशिएट कर. हे पण एक संस्कार आहेत एक प्रकारचे. हे कधी-कधी नसतात. कधी-कधी असं असतं माणसांचं, की मला कुठे मिळालं कौतुक? माझं कधी कोणी कौतुक केलं? मी का करायचं? मी पण असं यांच्यासारखं खूप काम केलेलं आहे. पण मला कधी नाही मिळालं कौतुक, म्हणजे काय कौतुक करायची गरज नाही आहे, असं वाटू शकतं. किंवा कधी-कधी सासरच्या मंडळींना असं वाटू शकतं, की अरे, यात काय विशेष आहे? हे तर करायलाच पाहिजे. हे तर बेसिक कर्तव्य आहे.
मग यात कुठं एवढं कौतुक करायचा प्रश्न येतो. तर अशी अनेक कारणं असतात. कधी-कधी खरं सांगायचं ना, तर मनाचा मोठेपणा लागतो असं कोणाचं कौतुक खुल्या दिलाने करण्यासाठी. आपल्यापेक्षा कोणीतरी भारी काहीतरी करतंय, काहीतरी चांगलं करतंय, जे कदाचित आपल्याला पण नाही जमणार, हे मान्य करून त्या माणसाला ॲप्रिशिएट करायला खूपच मोठेपणा लागतो, जो त्यांच्याकडे नसतो. कद्रू असतात मनाने, असं पण असतं. कधी-कधी माणसं शेफारतील बरं का, फार कौतुक केलं तर, अशी भीती असते म्हणून कौतुक करत नाहीत. तर ही किंवा ह्याच्यापेक्षाही खूप अनेक कारणं वैयक्तिक एखाद्या माणसाची असू शकतील, की ज्यामुळे त्याला असं वाटतं, की मला नाही करायचं आहे कौतुक या माणसाचं. तर आता खरं सांगायचं तर हे कौतुक करणं हा खरं तर मानवी स्वभावाचा सहज भाग आहे मी म्हणेन. कारण राहूच शकत नाही तुम्ही. एखादं काहीतरी छान दिसलं, म्हणजे आता माणूस सोडून द्या, पण निसर्गामध्ये बघा, तुम्हाला छान फुलं दिसली, वाव काय छान फुलं आहेत, किती छान वास आहे, म्हणजे पटकन सुगंध आला तर आपण अशा वस्तूंना ॲप्रिशिएट करत असतो, निसर्गाला ॲप्रिशिएट करत असतो. सहज भाव आहे कारण तो. तर तसंच माणसाबद्दल सुद्धा आहे. एखाद्या माणसाने काहीतरी छान केलं आहे, तर त्याला पटदिशी छान म्हणून टाकणं, त्याचं व्हॉटेवर इट इज, आपली दुश्मनी काही असू दे, पण आत्ता तो जे करतोय ते खूप छान आहे असं वाटणं आणि ते तसं म्हणणं, हे करायला हवं. कारण हा सहज भाव आहे आणि सहज भाव अनेक असतात. जसं प्रेम करणं कोणावर, हा सहज भाव आहे. तो तुम्ही फ्लो अडवू नये. तसंच हा एक पॉझिटिव्हिटीचा फ्लो आहे, कोणाचं कौतुक करता येणं हा. तर तो आतूनच येत असतो, तो अडवला नाही पाहिजे. कारण ते तुम्ही मग ॲक्च्युली ब्लॉकेज क्रिएट करत असता आणि एक निगेटिव्ह फ्लो स्वतःमध्ये तयार करत असता. अशा तऱ्हेने आपलं खरं तर नुकसान होऊ शकतं. म्हणूनच ह्यावर खरंच विचार करायला पाहिजे, जो माणूस कौतुक करत नाही दुसऱ्याचं, त्या माणसाने, की ॲक्च्युली आपण असं जेव्हा करत असतो तेव्हा त्याचा फायदा खरं म्हणजे आपल्याला होत असतो. आपण ग्राउंडेड पण राहतो, आपण जमिनीवर राहतो, आपण शेफारून जात नाही कधी आणि समोरच्यातनं काहीतरी घेण्यासाठी इन्स्पायर पण होतो. तर त्यामुळे जे जे चांगलं दिसतंय ते त्या माणसाला सांगून टाकणं. पण आता जे असं करत नसतील त्यांच्यासाठी काय करता येईल, तर तुम्हाला अगदीच खूप त्रास होत असेल ना, तर ॲक्च्युली त्या माणसाशी असं मी बोलते असं बोलावं समोरासमोर, की काय हरकत आहे ना ॲप्रिसिएट करायला, मी एवढं करते आहे, तर का बरं तुम्ही माझं कौतुक करत नाही, असं सरळ प्रश्न विचारावा. पण मला स्वतःला असं सांगावंसं वाटतं, की हे एक प्रकारे आपल्या कौतुकाची भीक मागणं झालं. तर असं आपण केलं तर आपण इमोशनली अडकतो त्या परत कौतुक घेण्यामध्ये. तर मला असं वाटतं, की आपण एखादं काम करतो किंवा आपण एखादी गोष्ट करतो, तर ती आपण आपल्यासाठी केलेली असते, आपल्या आनंदासाठी केलेली असते. तर आपणच आपल्याला रिवॉर्ड देऊन टाकावं, आपणच आपलं कौतुक करून टाकावं आणि मग जर लोकांनी केलं तर तो बोनस समजायचा. पण आपण आपल्याला ऑलरेडी कौतुक दिलेलं असेल ना, तर ही भूक आपली कमी होते. आपण आपल्याला ॲप्रिसिएट करायला लागतो आणि आपण समाधानी, शांत चित्ताने वावरू शकतो आणि मग ही तक्रार राहत नाही, की माझं कोणी कौतुक करत नाही. तो त्यांचा स्वभाव समजावा आणि सोडून द्यावं आणि आपण आपल्याला ॲप्रिसिएट करावं. तर हा होता आजचा विषय. कसा वाटला मला जरूर सांगा. मी इथेच थांबते. बाय.